आजची सुरुवात सकाळची 7:11 आजच्या दिवसाची सुरुवात जगवाडा अन्नक्षेत्र इथून सुरुवात झाली आहे. बाबाजी खूप सुंदर अशी सेवा करतायत ते बघतोय. तर हा रोडला लागून हा आश्रम आहे. तर आपण बघताय हे गावाचं नाव आहे नामनपूर, तहसील कन्नौर, देवास. तर हे मागून आलेला हा परिक्रमा मार्गाचा रस्ता आहे आणि समोर हा पुढे जाण्याचा रस्ता. तर हे बाबाजी बघतात आपण, हे स्वतः मयाच्या परिक्रमावासी सेवा करतात, चहा पाण्याची सेवा घेतात. बाबाजी नर्मदे हार. तर हे त्यांचं घर आहे. घरामध्ये परिक्रमावासी चहा पाण्याची सेवा देत आहेत. हे परिक्रमा बघू शकता, हे परिक्रमावासी थांबले चहा घेतात. नर्मदे हार ते हार समोर येतोय तर मा नर्मदा सेवा ट्रस्ट. तर हा खूप सुंदर असा आश्रम आहे. मा नर्मदा सेवा ट्रस्ट आश्रम, नामपूर, तहसील सतवास, जिल्हा देवास. आपण बघू शकता खूप सुंदर असा आश्रम. अरे यार हम आपको पीछे देख रहे हैं. परिक्रमावासी यांची खूप सुंदर अशी सेवा इथे होते. पण आता भालबुक घेतोय, भालबुक घेऊन पुढे चालतोय. नर्मदे हार. आपण बघताय हे टिपरास गाव आहे. ह्या गावातील हे बाबाजी पपिता, जे पपई जे खाऊ घालतायत. आपण बघू शकता पपई तर खाऊ आपण बघताय बाबाजीने पपई खाऊ घातली. खूप सुंदर असं हे आज सकाळी सकाळी फलाहार आम्ही खातोय. टिपरास गावावरून आम्ही हा इंदिरा सागर डॅमचा भराव क्रॉस करतोय, जी अतुनी नदी आहे. तर आम्ही हिच्यावरून आता ह्या नावेने मैया क्रॉस करतोय. आपण मागे असे हे सर्व यात्रेकरू जे परिक्रमावासी आहे, तर बघू शकता असे हे परिक्रमावासी ह्या दतुनी नदीवरून आता क्रॉस होत आहे. हा आलेला मागचा रस्ता आणि हा टिपरास गावावरून दतुनी नदीवरून मयाचा भराव हा क्रॉस करतोय. खूप हे दृश्य आपण बघताय. इथं पुलाचं काम चालू आहे. हे बाबाजी चालतायत. तर हा सुंदर असं दृश्य. डर मजा है, ये तेड़ा कर रहे बाबाजी. नर्मदे हार. एक खिचने से ऐसा हो रहा है. खूप सुंदर असे दृश्य. हे नर्मदा मंदिर, इमली घाट. तर हे आपण बघताय इथं हा आश्रम आहे. आणि हे बाबाजी जे आले तर यांचा आपण बघू शकता, हे अशा प्रकारे परिक्रमा करतायत. तर बाबाजी नर्मदे हार, नर्मदे हार प्रभूजी. तर ही फुलांची सेवा. हे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. नर्मदे हार. ही अशी सेवा मैयाच्या किनाऱ्यावरती. बाबाजी ये आपके सामने थोड़ा सा मैं इसका बारे में पूछ लेता हूँ. तो ये बताइए, आपका जो कंधे पे जो है बंधे हुआ, तो इसके बारे में थोड़ा सा बताइए क्या क्या है. तो नर्मदा जी का जल है भाई. ये आगे वाला नर्मदा जी का जल है. इसमें रत्ना सागर का भी जल है. हाँ हाँ तो पंडित ने संकल्प दे के रखवाया, वो जल भी है. हाँ हाँ. गुरु चादर है. हाँ. रामायण जी, गीता जी, गुरु गीता जी. पीछे वाला इसमें गुरु गीता जी है, रामायण जी है, जो अपना धर्म का प्रतीक, जो आप उसको मानते हैं. तो वो उसकी भी परिक्रमा तुम ऐसा करके ले रहे हो. बाबा चादर है, माला है जो घुमाता वो है. ये सब उसमें है. सब. तो बाबा जी आपका नाम क्या है. मदन लाल जाट है भाई मेरा नाम. और धार जिला का रहने वाला हूँ. हाँ, छोटी टोले मेरा गांव है. हाँ हाँ, वहीं से रहता हूँ. वहीं से रहते हो. तो हे बाबाजी होते अशा प्रकारे हे परिक्रमा करतायत. तर आपण बघताय हा भाव जो बाबाजींच्या म्हणजे कावड यात्रा जो आपण म्हणतोय, तर यांनी एक मैयाची कावड घेतली आहे आणि मग आपलं धर्माचं जे प्रतीक आहे, जे रामायण, जे म्हणजे त्यांचा रामायणवरती खूप असा भाव आहे. तर ते रामायणजींची सुद्धा परिक्रमा अशा प्रकारे करतायत. तर बाबाजी नर्मदे हार. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. आज आपण ज्या बाबांसोबत चर्चा करतोय, तर हे बाबा मागच्या 6 महिन्यापूर्वी अंथरुणावरून उठू शकत नव्हते. चालायचं तर सोडा, पण त्यांचे पोटातले आतडे सुद्धा सडले होते, खराब झाले होते.
आणि ते चालतील का उठतील का याचा भरोसा नव्हता. तर आज ते बाबाजी आपल्यासोबत परिक्रमा करतायत आणि दिवसाला 40 ते 45 किलोमीटर चालतायत. अशा बाबांसोबत तुम्ही आज बघताय त्यांना. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर तर हे बाबाजी आपण बघताय. तो बाबाजी बोल दिए अपन ये कैसा हुआ था आपका बीमारी के बारे में थोड़ा सा. डॉक्टर ने मना कर दिया था वो, हाँ 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 कि बोले अब तेरा कोई भरोसा नहीं। हाँ तो हमने चलता छोड़ दी थी हाँ कि हम जिएंगे। हाँ उससे हमको बहुत अच्छा लगता है और हम ठीक होने लग गए। हाँ. और इतना चलते हैं कि हम 1 किलोमीटर नहीं चल सकते थे, हम आज 40 से 45 किलोमीटर या 50 किलोमीटर भी चल सकते हैं। देखो देखो ये मैया का ये मैया चमत्कार का चमत्कार है। बघू शकता आपण. हे जे बाबाजी आहे नर्मदे तर हर। नर्मदे हार बाबाजी. तर हा चमत्कार फक्त मैया करू शकते. जो माणूस अंथरुणावर चालू शकत नव्हता, ज्या व्यक्तीला घरच्यांनी सोडलं होतं की हे गेल्या जमा आहे, ते व्यक्ती आज मैयाच्या भरोशावर मैयाच्या किनाऱ्यावर आणि ते ठणाठण चालतायत. 45 किलोमीटर पण त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आहे. असे हे बाबाजी आपल्यासमोर आले. आपण त्यांच्यासोबत. बाबाजी आपका नाम और जिला सब बोल देगा. जिला धार, तहसील धर्मपुरी, निवासी रामपुरा, चंपालाल चौहान। हे बघू शकता आपण हे चौहान बाबाजी. आपकी उम्र क्या है? 57 की होगी। 57च्या वर्षातले हे बाबाजी. तर हा चमत्कार मैयाच्या किनाऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतो. नर्मदे हार. नर्मदे हर। नर्मदे हार. खूप सुंदर असा अनुभव आज आपण घेत आहे. नर्मदे हार. तर हे बघू शकता नर्मदेश्वर महादेव मा नर्मदा मंदिर, इमली घाट, मिर्झापूर हे अन्नक्षेत्र आहे. समोर जर बघितलं तर मैया दूरवरती. तर हा सर्व परिसर आश्रम क्षेत्राचा आहे. हे समोरून जाणारा पुढचा मार्ग आणि हे मंदिर. तर आम्ही दुपारची प्रसादी भोजन प्रसादीसाठी इथं थांबतोय. भोजन प्रसादी घेऊन मार्गक्रमण करू. पण बघताय पुढे मैया. 4 दिवसानंतर मैयाचं दर्शन झालं आहे. आम्ही किनाऱ्यानं चालतो आहे आता. अजून संध्याकाळपर्यंत नेमावरला पोचू. बघताय परशुराम सांस्कृतिक विद्यापीठ व मा नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र सेवा हे स्थान आहे. नलघाट नलवाडा जे नेमावरपासून समोरच आहे. आणि असं बघू शकता आपण मैयाच्या तटावरती हे गाव आहे. अन्नक्षेत्र आहे. आपण इथेही थांबू शकतो. नर्मदे हर. आम्ही आत्ताच संध्याकाळचे 5:30 वाजता आहे. आम्ही नेमावरला पोचलो आहे उत्तर तटावरती. तर बघितलं तर सिद्धनाथ महादेव मंदिर जे पुरातन असे हे मंदिर आहे. आपण बघताय मैयाचे हे नाभिकुंड क्षेत्र आहे. समोर समोर दिसताय. आपण बघतोय इथे मध्ये नाभिकुंड आहे. तर आम्ही आज मैया उत्तर तटावरील नाभिकुंडावर पोहोचलोय. आपण बघू शकता मैयाचं असं हे विशाल दृश्य आपण बघताय. हे सिद्धनाथ महादेव मंदिर आपण बघताय. हे सिद्धेश्वर महादेव मंदिर. आज नाभिकुंडावरती आलोय. जो आज उत्तर तटावरती आम्ही नाभिकुंडावर पोहोचलोय.